Hello students, very good morning to all of you. Today we'll continue the next part of some basic concepts of chemistry. In last part we have discussed some questions from the DPP1. Okay, now take down the next heading, very important again, that is volumetric analysis. Volumetric analysis. ठीक आहे, असं एनसीईआरटी मध्ये कुठे मेन्शन नाही आहे. ओके, एस पण काय व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिसचा ओके थोडासा पार्ट तुम्हाला एनसीईआरटी मध्ये मेन्शन आहे. आपण डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे या सगळ्या गोष्टी आता. ठीक आहे, व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस काय आहे? फर्स्ट ऑफ ऑल राइट डाउन द डेफिनेशन ऑफ व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस. इट इज द प्रोसेस of determination of concentration. ठीक है, डिटर्मिनेशन ऑफ कॉन्सन्ट्रेशन अंडरलाइन करा, कॉन्सन्ट्रेशनला अंडरलाइन करा, कारण काय कॉन्सन्ट्रेशन टर्मच आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट आहे तिथं. ठीक आहे, त्याच आपण स्टडी करणार आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए सोल्युशन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए सोल्युशन हे डिटेलमध्ये परत सोल्युशनमध्ये होणार आहे तुम्हाला. ठीक आहे, बाय अनदर सोल्यूशन ऑफ नोन कॉन्सन्ट्रेशन, नोन ओके इज कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, बघा डेफिनेशन काय आहे. इट इज द प्रोसेस ऑफ डिटर्मिनेशन. काय डिटरमाइन करायचं आहे बघा, डिटर्मिनेशन ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करायचं आहे बाय अनदर सोल्युशन ऑफ नॉन कॉन्सन्ट्रेशन. ओके, म्हणजेच नॉन कॉन्सन्ट्रेशन यूज करून तुम्हाला अननोन कॉन्सन्ट्रेशन ओके सोल्युशनचं फाइंड आउट करायचं आहे. दॅट इज कॉल्ड एज अ व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस. ठीक आहे ना. ओके, मग व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस मध्ये ओके मोस्टली काय येतात, टायट्रेशन्स येतात. आणि टायट्रेशन कुठं स्टडी करायचं तुम्हाला, ओके प्रॅक्टिकल मध्ये स्टडी करायचं बळानो. ओके, इट मीन्स इट इज अ प्रॅक्टिकल मेथड. समजतंय का? ओके, कुठली मेथड आहे, प्रॅक्टिकल मेथड. क्लिअर आहे? ठीक आहे. येस, नेक्स्ट पॉइंट लिहा त्याच्यामध्येच. इट इन्व्हॉल्व्स the measurement of the volume of known solution required to bring about the completion of the reaction with measured volume ओके, समजून घ्यायचे स्टेटमेंट. of the unknown solution. बघा स्टेटमेंट काय आहे. इट इन्व्हॉल्व्स द मेजरमेंट ऑफ व्हॉल्यूम ऑफ नोन सोल्युशन. नोन सोल्युशनचं काय करायचं तुम्हाला, व्हॉल्यूम मेजर करायचं आहे. कशासाठी, रिक्वायर्ड टू ब्रिंग अबाउट द कंप्लीशन ऑफ द रिएक्शन. रिएक्शन कंप्लीट करण्यासाठी जे काय नॉन सोल्युशनचं व्हॉल्यूम लागतं, रिक्वायर्ड आहे. आलं का लक्षात? त्याच्यावरनं तुम्ही काय फाइंड आउट करू शकताय, येस मेजर्ड व्हॉल्यूम. ओके, येस सॉरी व्हॉल्यूम ऑफ अननोन सोल्युशन. जेवढं ओके येस व्हॉल्यूम तुम्हाला रिक्वायर्ड आहे नॉन ओके येस सोल्युशनचं, बरोबर आहे ना. ओके येस, त्याच्यावरनं काय फाइंड आउट करायचं आहे, अननोन सोल्युशन. ठीक आहे, बघा इथं बघा. इट इन्व्हॉल्व्स द मेजरमेंट ऑफ द व्हॉल्यूम ऑफ नोन सोल्युशन रिक्वायर्ड टू ब्रिंग अबाउट द कंप्लीशन ऑफ द रिएक्शन विथ द मेजर्ड व्हॉल्यूम ऑफ अननोन सोल्युशन सोबत यूज करायचं आहे ते. येते लक्षात? ठीक आहे. येस, नेक्स्ट पॉइंट बघा. व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस
volumetric analysis, also known ठीक है, volumetric analysis also known as ठीक है, ओके, as titration is of various types. ठीक है, हेच बघा, व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस ऑल्सो नोन ॲज टायट्रेशन इज ऑफ व्हेरियस टाईप. वेगवेगळ्या ओके टायट्रेशन्सलाच व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस म्हणायचं आहे. ओके, फॉर एक्झाम्पल ओके वाईज असं म्हणू शकता. वाईज कुठले कुठले असू शकतात ते? ॲसिड बेस टायट्रेशन, ठीक आहे, ऑक्सिडेशन रिडक्शन टायट्रेशन, ऑक्सिडेशन रिडक्शन टायट्रेशन, ऑक्सिडेशन रिडक्शन टायट्रेशन, आयोडीन टायट्रेशन एक्सेट्रा. ठीक आहे, हे मोस्टली तुम्हाला कुठे स्टडी करायचं आहे तर काय रेडॉक्समध्ये स्टडी करायचं आहे, रेडॉक्स रिॲक्शन्स. मग आपण इथं काय स्टडी करणार आहे, तिथं डिटेलमध्ये आपण ह्या व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिसला स्टडी करायचं आहे. ओके, इथं काय स्टडी करायचं आहे बघा. ओके, काय रिक्वायरमेंट आहे फॉर दी ओके स्टडिंग व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस? कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. बरोबर आहे ना, इट इज प्रोसेस ऑफ डिटर्मिनेशन ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन म्हणले ना. मग तुम्हाला काय नोन असलं पाहिजे? ओके कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन ही टर्म तुम्हाला नोन असली पाहिजे. समजते का? ठीक आहे, मग बघूया आपण व्हॉट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. ठीक आहे, आता जनरली ओके रिॲक्शन्स ऑफ सोल्युशन असा पॉईंट आहे तुम्हाला NCERT मध्ये, बरोबर आहे ना. ओके किंवा रिॲक्शन्स इन सोल्युशन असा पॉईंट आहे, त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन टर्म्स स्टडी करायचे आहेत. ठीक आहे, म्हणून हेडिंग द्या कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. ठीक आहे, हा सोल्युशन ना क्लास 12 मध्ये आहे. क्लास 12 मध्ये एक चॅप्टर आहे तुम्हाला सोल्युशन, त्याच्यामध्ये परत ह्या गोष्टी येणार आहेत. त्याच्यामुळे इथंच परफेक्ट करून घ्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे ना. ओके, तिथं पुढे जाऊन आणि परत डिटेलमध्ये तुम्हाला स्टडी करता आलं पाहिजे. म्हणजेच ह्या चॅप्टरमधून बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या चॅप्टर्समध्ये रिक्वायर्ड आहेत. समजते का? सोल्युशन काय असतं? व्हॉट इज सोल्युशन? सोल्युशन इज इट इज ए होमोजिनियस मिक्सचर of two or more components. Components म्हणजेच काय? सबस्टन्सेस. ओके, वेगवेगळ्या सबस्टन्सेसचे एक होमोजिनियस मिक्सचर आहे. आलं का लक्षात? ठीक आहे, त्याला काय म्हणायचं? सोल्युशन. ठीक आहे, येस. आपण जे काय सोल्युशन स्टडी करतो, ओके, दॅट सोल्युशन इज कॉल्ड एज अ बायनरी सोल्युशन. त्याच्यामध्ये काय असतात? टू कंपोनेंट्स असतात. बायनरी सोल्युशन, बाय मीन्स टू. ओके, दोन कंपोनेंट्स असलेले सोल्युशन. ठीक आहे, येस. आता दोन कंपोनेंट्स कुठले कुठले असतात? ठीक आहे, एक असतो सोल्यूट आणि दुसरा काय असतो? सोल्यूट अँड सॉल्व्हंट. त्याच्यापासून काय मिळतं? सोल्युशन. समजलं का? ओके, येस. त्याच्यामध्ये दोन कंपोनेंट्स, एक सोल्यूट, दुसरा सॉल्व्हंट. ठीक आहे, त्याच्यापासून काय फॉर्म होतं? सोल्युशन. ठीक आहे ना, एक होमोजिनियस मिक्सचर फॉर्म झालं सोल्यूट आणि सॉल्व्हंटचं, की काय म्हणायचं? येस, सोल्युशन म्हणायचं. सोल्यूट जो असतो, ओके, तो काय असतो? स्मॉल अमाऊंट मध्ये. ठीक आहे, इट इज इन स्मॉल अमाऊंट. ठीक आहे, जो स्मॉल अमाऊंट मध्ये असतो त्याला म्हणायचं सोल्यूट.
okay, and it is in large amount. Now it is considered hypothetically. ठीक आहे ना. ओके, हायपोथेटिकली कन्सिडर केले की सोल्यूट कसं आहे स्मॉल अमाऊंटमध्ये आणि सॉल्व्हंट कसं लार्ज अमाऊंटमध्ये असतो. फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल 1 ग्रॅम NaCl okay is dissolved in 100 ग्रॅम okay is water. ग्रॅम मध्येच घेतले दोन्ही पण, ठीक आहे ना. ओके, 1 ग्रॅम NaCl dissolved in 100 ग्रॅम water to form or to prepare solution. ठीक आहे, सोल्युशन प्रिपेअर करण्यासाठी काय केलं आपण, 1 ग्रॅम NaCl कशामध्ये डिझॉल्व केलं, 100 ग्रॅम वॉटरमध्ये डिझॉल्व केलं. आलं का लक्षात. ठीक आहे, मग आता स्मॉलर अमाऊंटमध्ये कोण आहे 1 ग्रॅम NaCl, एक्सेस अमाऊंटमध्ये किंवा लार्ज अमाऊंटमध्ये कोण आहे 100 ग्रॅम वॉटर. समजलं. ठीक आहे, मग सोल्यूट कोण झालं याच्यामध्ये, सोल्यूट इज 1 ग्रॅम NaCl आणि सॉल्वंट इज ओके 100 ग्रॅम ओके वॉटर, 100 ग्रॅम वॉटर. समजलं का हे. ठीक आहे. येस, आता पुढे जाऊया आपण. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन कशाला म्हणायचं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. ठीक आहे, फुल लिहितो मी, तुम्ही पण पूर्ण लिहा. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. ठीक आहे, कशाला म्हणतात. ठीक आहे. ओके, डेफिनेशन बघा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन, द अमाउंट ऑफ solute present in given amount of solution is called concentration of solution. ठीक आहे ना. ओके, येस, किंवा असं म्हणू शकताय the amount of solute dissolved in given amount of solvent okay is to prepare solution is called concentration. किंवा त्याला आणखीन सिम्प्लिफाय करण्यासाठी तुम्ही असं पण म्हणू शकताय. ठीक आहे ना. ओके, येस, परत सिम्प्लिफाय करूया त्याला थोडंसं आणि सिंपल डेफिनेशन बनवूया आपण. ठीक आहे, कसं बनवाल, काय म्हटलं इथं, द अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन ओके गिवन अमाऊंट ऑफ सॉल्वंट बनलंय. ठीक आहे, मग लिहिते वेळेस असं लिहा. ओके, इट इज द अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन गिवन अमाऊंट ऑफ सॉल्वंट. ठीक आहे. येस, इट इज the amount of solute dissolved in given amount of solvent. amount of solute is very very important. आता solute म्हटल्यानंतर तुम्हाला समजलं बाळांनो. ठीक आहे, एक स्पेसिफाईड अमाऊंट ऑफ सॉल्वंट दिलेलं असेल, सपोज दिस इज द सॉल्वंट, वॉटर आहे कन्सिडर करा, H2O वॉटर आहे. त्या वॉटरमध्ये ओके तुम्ही काय ॲड करताय, सॉल्ट ॲड करताय, पिंच ऑफ सॉल्ट 1 ग्रॅम ओके एस शुगर. येते का लक्षात. ठीक आहे. ओके, आणि जे काय होमोजिनियस मिक्सचर बनणार आहे ओके एस आफ्टर डिझॉल्विंग इट. ठीक आहे, दिस इज होमोजिनियस मिक्सचर ऑफ शुगर प्लस वॉटर, त्यालाच काय म्हणायचं, सोल्युशन. दिस इज कॉल्ड एज अ सोल्युशन. समजलं ना. ओके, एक होमोजेनियस मिक्सचर बनतं आफ्टर डिझॉल्विंग शुगर, दिस इज सोल्यूट, and this one is what, solvent, and this one is solution.
क्लिअर झालं? ठीक आहे. मग ह्या शुगरचं कॉन्सन्ट्रेशन अमाऊंट किती आहे? अमाऊंट ऑफ शुगर ठीक आहे, दॅट डिझॉल्व इन सॉल्वंट. लक्षात येते? दॅट इज कॉल्ड एज अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. नुसतं सॉल्वंटचं कॉन्सन्ट्रेशन घेऊ शकत नाही आपण. ठीक आहे ना? ओके. कोणाचं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे त्याच्यामध्ये, किंवा कोणाचं अमाऊंट असलं पाहिजे? शुगरचं अमाऊंट. आणि हे अमाऊंट कशामध्ये घेतो आपण? मोलमध्ये घेतो. अमाऊंट ऑफ सबस्टन्स कशामध्ये घेतो आपण? मोलमध्ये. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आलं लक्षात बाळांनो हे? ओके. मग तुम्हाला काय फाइंड आउट करायचं? तर अमाऊंट ऑफ सोल्यूट फाइंड आउट करायचं त्या सोल्युशनमध्ये. दॅट इज इट्स कॉन्सन्ट्रेशन. क्लिअर? ठीक आहे. वेज ऑफ एक्सप्रेसिंग कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट ना. वेज ऑफ एक्सप्रेसिंग concentration. Of solution. Ways of expressing concentration of solution. ठीक आहे? ओके. मग तिथं नंबर ऑफ वेज आहेत. त्याच्यामध्ये NCERT मध्ये तुम्हाला फ्यू वेज दिलेले आहेत. ओके. काय काय आहे? पर्सेंटेज बाय मास, पर्सेंटेज बाय मास किंवा मास पर्सेंटेज म्हणू शकता त्याला तुम्ही. ओके. येस, पर्सेंटेज W बाय W. ठीक आहे. सेकंड आहे पर्सेंटेज बाय, ठीक आहे, येस, पर्सेंटेज बाय वॉल्यूम किंवा मास बाय वॉल्यूम पर्सेंटेज सुटेबल होईल. मास बाय वॉल्यूम परसेंटेज. ठीक आहे. येस, W डिवाइडेड बाय V. W डिवाइडेड बाय व्हॉट? V. ठीक आहे. नेक्स्ट वन इज थर्ड, पर्सेंटेज बाय वॉल्यूम. पर्सेंटेज बाय वॉल्यूम म्हणजे वॉल्यूम बाय वॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे. वॉल्यूम, that is V divided by V. Okay, next आहे fourth is mole fraction. Mole fraction. ठीक है? Yes. Next आहे fifth. Yes, it is molarity. Molarity. It is denoted by X. It is denoted by capital M. Molarity. Next term is 6. Molality. 6 term आहे. ओके, 6 घेतलं ना आपण. 7 term आहे नॉर्मॅलिटी. ठीक आहे. येस, 8th term आहे फॉर्मॅलिटी. फॉर्मॅलिटी. ठीक आहे. येस. नेक्स्ट आहे येस, इट इज पार्ट्स पर मिलियन. पार्ट्स पर मिलियन. खूप टर्म्स आहेत तशा. NCERT मध्ये खूप कमी मेन्शन केलेले आहेत बाळांनो. ठीक आहे. येस, आणखीन एक टर्म आहे स्ट्रेंथ. क्लियर? ठीक आहे. तर वन बाय वन बघूया आपण. फर्स्ट ऑफ ऑल पर्सेंटेज बाय मास. ठीक आहे. टेक डाउन फर्स्ट हेडिंग, पर्सेंटेज बाय मास. खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहेत बाळांनो हे. येस, W बाय W म्हणू शकता त्याला डायरेक्ट तुम्ही. येस, तर पर्सेंटेज बाय मास म्हणजे काय? ओके, इट इज the amount of okay solute in gram present in 100 okay gram of solution.
ओके, फॉर्म्युला काय असेल, W/W ओके इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट इन ग्राम डिवाइडेड बाय ओके मास ऑफ सोल्यूशन, टोटल मास ऑफ सोल्यूशन, टोटल मास ऑफ सोल्यूशन, हे सुद्धा कशामध्ये, ग्राम मध्येच. ठीक आहे. इंटू वॉट 100. इथं लक्षात, मास ऑफ सोल्यूट इन ग्राम डिवाइडेड विथ टोटल मास ऑफ सोल्यूशन इन ग्राम इंटू वॉट 100. ठीक आहे. तर मास ऑफ सोल्यूट कशाने इंडिकेट करायचं बघा, W2. ठीक आहे, आता शेवटपर्यंत लक्षात ठेवायचं. ओके, आणि मास ऑफ सोल्यूशन काय असतं, W2 प्लस W1, W2 प्लस W1, त्याला काय म्हणायचं, मास ऑफ सोल्यूशन इंटू वॉट 100. ठीक आहे ना. ओके, नोटेशन्स तुम्हाला नोन असले पाहिजेत. ठीक आहे. येस, नोटेशन्स बघा काय काय आहेत. नोटेशन्स ओके, मास ऑफ सोल्यूट, मास ऑफ सोल्यूट इज इक्वल टू काय असणार आहे, W2. ठीक आहे ना, जनरली स्मॉल असले. ओके, मास ऑफ सॉल्वंट, मास ऑफ सॉल्वंट इज इक्वल टू W1. मास ऑफ सोल्यूशन, मास ऑफ सोल्यूशन इज इक्वल टू W2 प्लस W1. येते का लक्षात हे. ठीक आहे. येस, मोलॅरिटी, मोलॅलिटीला तर वरती एक्सप्लेन मेन्शन केलेच आपण. मोलॅलिटी इज डिनोटेड बाय स्मॉल m, नॉर्मॅलिटी इज डिनोटेड बाय कॅपिटल N, फॉर्मॅलिटी इज डिनोटेड बाय कॅपिटल F, पार्ट्स पर मिलियन, ठीक आहे, इट इज डिनोटेड बाय ppm, स्ट्रेंथ ग्रॅम पर लिटर. ठीक आहे, स्ट्रेंथला एसच लिहायचा आहे, तो कशामध्ये असते, ग्राम पर लिटर मध्ये. ओके, हे नोटेशन्स आहेत त्याचे, लक्षात येते. मोल्स, मोल्स ऑफ सोल्यूट इज इक्वल टू N2, मोल्स ऑफ सॉल्वंट इज इक्वल टू N1. नोटेशन्स लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, मोल फ्रॅक्शन्स, मोल फ्रॅक्शन्स ऑफ सोल्यूट. ठीक आहे, X2. मोल फ्रॅक्शन्स ऑफ सॉल्वंट इज इक्वल टू व्हॉट, X1. ठीक आहे. मास ऑफ सोल्यूट, मास ऑफ सॉल्वंट, मास ऑफ सोल्यूशन, मोल्स ऑफ सोल्यूट, मोल्स ऑफ सॉल्वंट, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट. करेक्ट. काय लिहिलं फॉर्म्युला आपण, पर्सेंटेज बाय मास इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट इन ग्रॅम डिवायडेड बाय टोटल मास ऑफ सोल्यूट इन ग्रॅम इंटू वॉट 100. त्यालाच W2 डिवायडेड बाय W2 प्लस W1 इंटू काय लिहिलं, 100 लिहिलं. ठीक आहे. येस, एक एक्झाम्पल घ्या. फाइंड the percentage by mass of solute when ठीक है, okay, 4 gram of NaOH dissolved in 100 gram, sorry, तो दूसरा घेऊया आपण. ओके, 40 ग्रॅम ऑफ वॉटर. बघा काय दिले तुम्हाला, 4 ग्रॅम NaOH. ओके, मग हा सोल्यूट आहे, सोल्यूट म्हणजे W2 आहे. ठीक आहे. डिझॉल्व्ड इन 40 ग्रॅम ऑफ वॉटर. वॉटर काय आहे, डिफरंट आहे, बरोबर आहे ना. इट मीन्स इट इज अ सॉल्वंट, लार्ज अमाऊंट मध्ये आहे सॉल्वंट, त्याला काय घ्याल, W1. मग दोन्हीचा मास दिलेला आहे तुम्हाला. 4 ग्रॅम NaOH दिलेला आहे,
ठीक आहे, आणि 40 ग्रॅम काय दिलेलं आहे, वॉटर दिलेलं आहे. सो पर्सेंटेज W डिवायडेड बाय W इज इक्वल टू काय येईल, W2 डिवायडेड बाय ओके एस W2 प्लस W1 इंटू वॉट 100. करेक्ट. व्हॉट इज W2? W2 इज 4 डिवायडेड बाय 4 प्लस 40 इंटू वॉट 100. समजलं का हे? ओके, इट इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 4 इंटू वॉट 100. क्लियर झालं हे? ठीक आहे. येस, इट मीन्स 1 डिवायडेड बाय 1 इंटू 100. करेक्ट. येस, हे आता पर्सेंटेजमध्ये तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. ठीक आहे. अप्रॉक्सिमेटली किती येतं, 9.09%. किती आहे, 9.09%. क्लियर ना? कसं फाइंड आउट केलं समजलं का? ठीक आहे. येस, एक होमवर्कसाठी घेऊ शकतोय तुम्ही. कॅल्क्युलेट the okay percentage by mass of solute when 9 gram of 9 gram of NaCl is dissolved in 100 gram S water. 100 ग्रॅम वॉटर. ठीक आहे. पर्सेंटेज फाइंड आउट करता येईल तुम्हाला आता. बरोबर आहे ना? ठीक आहे. येस, पुढे जाऊया आपण आता. नेक्स्ट टर्म आहे ओके मास बाय वॉल्यूम पर्सेंटेज. ठीक आहे ना? ओके. येस, सेकंड टर्म आहे मास बाय वॉल्यूम पर्सेंटेज. ठीक आहे. येस, कसं डिफाइन कराल आता मास बाय वॉल्यूम पर्सेंटेज? त्यालाच आपण काय लिहितो, W डिवायडेड बाय V. W डिवायडेड बाय V. ओके, इट इज ओके अमाउंट ऑफ, इट इज द अमाउंट ऑफ सोल्यूट इन ग्राम. ठीक है, dissolved in 100 ml of solution. ठीक है. yes, so percentage W divided by V is equal to mass of solute in gram डिवाइडेड बाय वॉल्यूम ऑफ सोल्यूशन. ठीक आहे ना? ओके, कशामध्ये घ्यावं लागेल तुम्हाला आता, ml मध्ये. वॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन ml इंटू वॉट 100. ठीक आहे. इट मीन्स W2 डिवायडेड बाय V इन ml. लक्षात येते कशाचं आहे, सोल्यूशनचं आहे. वॉल्यूम ऑफ सोल्यूशन ml इंटू वॉट 100. समजलं का हे? ठीक आहे. मग इथं मास दिलेला असेल, इथं वॉल्यूम ऑफ सोल्यूशन असेल. क्लियर? नेक्स्ट बघा, वॉल्यूम पर्सेंटेज. ठीक आहे ना? ओके, थर्ड इज पर्सेंटेज बाय वॉल्यूम म्हणू शकताय. पर्सेंटेज बाय वॉल्यूम किंवा त्यालाच काय, वॉल्यूम पर्सेंटेज. V बाय V. बरोबर आहे ना? ओके, सोल्यूटला स्मॉलर दाखवा V आणि सोल्युशनला हायर दाखवा. आता डायरेक्ट फॉर्म्युला लिहू शकतो ना आपण, V बाय V वॉल्यूम ऑफ सोल्यूट. ठीक आहे. पर्सेंटेज V बाय V इज इक्वल टू ओके वॉल्यूम ऑफ सोल्यूट
डिवायडेड बाय लिक्विड असेल तर, ठीक आहे ना. ओके, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन समजलं. ओके, इंटू वॉट 100. ठीक आहे, हेच टोटल व्हॉल्यूम असतं हे इंटू वॉट 100. फोर्थ टर्म आहे, ठीक आहे. येस, फोर्थ टर्म कुठली आहे? मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन व्हेरी इम्पॉर्टंट. पर्सेंटेज बाय मास इम्पॉर्टंट आहे, त्याच्यानंतर पर्सेंटेज बाय मास व्हॉल्यूम पर्सेंटेज, आणि नेक्स्ट टर्म कुठली? मोल फ्रॅक्शन खूप महत्त्वाची टर्म आहे. मोल फ्रॅक्शन that is denoted by x. ठीक आहे. येस, कसं डिफाइन कराल? ओके, इट इज the ratio of number of moles of one component okay in solution to the total number of moles of all the components in solution. ठीक है ना. ओके, एका मोलचा इट इज द रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ वन कंपोनंट. एका कंपोनंटचे नंबर ऑफ मोल्स आणि टोटल नंबर ऑफ मोल्स, ह्या दोन्हीचा रेशो म्हणजे काय? येस, मोल फ्रॅक्शन. फॉर एक्झाम्पल, if solution contain two components A and B. ठीक है ना. ओके, solution contains two components A and B. Then what? Okay, mole fraction of A, XA is equal to NA divided by NA plus NB. ठीक है ना. moles of one component to the total moles of all the components. ठीक है. आणि XB is equal to काय असणार आहे? मोल फ्रॅक्शन. ठीक आहे. XB is equal to NB divided by NA plus NB. बरोबर आहे ना. ओके, ज्या कंपोनंटचे मोल फ्रॅक्शन तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, ओके, तो कुठे ठेवायचा? न्यूमरेटरला ठेवायचा, आणि टोटल कुठे ठेवायचा? डिनॉमिनेटरला. आलं का लक्षात? ठीक आहे ना. ओके, सो XA प्लस XB इज इक्वल टू किती असणार आहे? 1 असणार आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, नोट करा. XA प्लस XB काय असते? युनिटी. म्हणजे काय? सम ऑफ मोल फ्रॅक्शन्स ऑफ ऑल कंपोनंट्स. सम ऑफ मोल फ्रॅक्शन्स of all the components in solution is always unity. म्हणजे किती? 1. समजलं का हे? ठीक आहे. येस, तर इकडे लक्ष द्या केअरफुली. इथे ह्या दोन्ही क्वांटिटी ज्या आहेत त्या मासमध्ये आहेत. पुढे सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. ऑदर वेने कसं लिहू शकता बघा. ऑदर वे. ठीक आहे. ओके, मोल फ्रॅक्शन्स ऑफ सोल्यूट. मोल फ्रॅक्शन्स ऑफ सोल्यूट. ओके, एस कशाने इंडिकेट करतो आपण? x2 ने इंडिकेट करतो. सो x2 इज इक्वल टू N2 डिवायडेड बाय, वरती दाखवले तुम्हाला N2 वगैरे काय आहे? N1 प्लस N2. ठीक आहे ना. ओके, त्यालाच कसं लिहू शकतो आपण?
N2 म्हणजे काय रे? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. त्यालाच आपण असं लिहू शकतो का? इथं खाली लिहितो मी. N2 इज इक्वल टू W2 डिवायडेड बाय M2. W2 काय आहे? मास ऑफ सोल्यूट. ठीक आहे. आणि M2 काय आहे? मोलार मास. मोलार मास ऑफ सोल्यूट. नोट करा ते. M2 म्हणजे काय? मोलार मास ऑफ सोल्यूट. आणखीन एक टर्म मिळाली तुम्हाला. ठीक आहे. सो X2 इज इक्वल टू काय लिहाल? W2 डिवायडेड बाय M2 डिवायडेड बाय. ठीक आहे. येस. N1 काय असणार आहे मग? व्हॉट इज N1? ठीक आहे. अगोदर इथं N1 लिहूया आपण. N1 is equal to W1 divided by M1. This is mass of solvent divided by molar mass of solvent. Mass of solvent divided by molar mass of solvent. Clear सारी टर्म? ठीक आहे. आता मोल फ्रॅक्शन्स X2 इज इक्वल टू N2 च्या ठिकाणी आपण W2 ठेवू शकतो डिवायडेड बाय M2. कॅपिटल ठेवायचा M. ठीक आहे. डिवायडेड बाय N1 च्या ठिकाणी W1 डिवायडेड बाय M1 प्लस W2 डिवायडेड बाय M2. लक्षात आलं? ओके. मास दिलं असेल तर तुम्ही ही टर्म यूज करणार, मोल्स दिले असेल तर ही टर्म यूज करणार. समजलं का हे? ठीक आहे. मग सोल्यूटसाठी तुम्हाला ओके एक अदर वे दिलं कसं फाइंड करायचं. ए आणि बी दिलं असेल तर XA XB घेऊ शकताय तुम्ही. X1 इज इक्वल टू काय असणार आहे? N1 डिवायडेड बाय N1 प्लस N2 इज इक्वल टू W1 डिवायडेड बाय M1 डिवायडेड बाय W1 डिवायडेड बाय M1 प्लस W2 डिवायडेड बाय M2. दिस इज फॉर X2. आणि X1 प्लस X2 जसं की वर दाखवल्याप्रमाणे ऑलवेज काय असतो? 1. इट इज युनिटलेस क्वांटिटी. ठीक आहे ना? ओके. युनिटलेस क्वांटिटी आहे. समजलं? ठीक आहे. आणि आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट इथं टेम्परेचर इंडिपेंडंट क्वांटिटी. नोट करा ते. इट इज टेम्परेचर इंडिपेंडंट. टेम्परेचरवरती डिपेंड नाही आहे. टेम्परेचर इंडिपेंडंट. क्वांटिटी. टेम्परेचर इंडिपेंडंट म्हणजे काय? इज नॉट डज नॉट डिपेंड ऑन टेम्परेचर. does not depend on temperature. टेम्परेचरचा त्याच्यावरती कुठलाही इफेक्ट होत नाही. समजलं ना? ओके. आता हे कशामुळे बघा. ओके. येस. व्हॉल्यूम. आता बघा व्हॉल्यूम जर असेल तिथं व्हॉल्यूम मध्ये एक्सप्रेस केलं तर काय? व्हॉल्यूम डिपेंड्स ऑन टेम्परेचर. मास डज नॉट चेंज with temperature, but volume changes. मग ज्या क्वांटिटीज व्हॉल्यूम मध्ये आहेत त्या चेंज होतात. मास इंडिपेंडंट आहे. मास डज नॉट चेंज. मास रिमेन्स कॉन्स्टंट. ठीक आहे ना? ओके. ॲज टेम्परेचर इन्क्रीज्ड और डिक्रीज्ड M remains constant. ठीक आहे ना? ओके. एस वेट पण घेऊ शकता तुम्ही. समजते का? मास घ्या ओके किंवा त्याचा वेट घ्या. रिमेन्स कॉन्स्टंट. आता वेट आणि मास इथं तुम्हाला एकच यूज करायचं आहे केमिस्ट्रीमध्ये. ठीक आहे. येस. बट व्हॉल्यूम चेंजेस. ठीक आहे. येस. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. नोट करून ठेवा. जिथं ज्या टर्ममध्ये व्हॉल्यूम यूज केलेलं आहे ना ओके ती टेम्परेचर डिपेंडंट क्वांटिटी
आणि ज्या टर्ममध्ये मास यूज केलेला आहे ते टेम्परेचर इंडिपेंडंट क्वांटिटी. समजलं ना, इथं व्हॉल्यूम यूज केलेले, टेम्परेचर डिपेंडंट, टेम्परेचर डिपेंडंट. ठीक आहे ना. ओके येस, इथं सुद्धा व्हॉल्यूम यूज केलेला आहे का. सो इट इज ऑल्सो टेम्परेचर डिपेंडंट. का टेम्परेचर चेंज केलं ओके तर काय होतं, व्हॉल्यूम चेंज होतं. आलं का लक्षात. कुठली टेम्परेचर डिपेंडंट आणि कुठली टेम्परेचर इंडिपेंडंट क्वांटिटी आहे लक्षात आलं तुमच्या वळणं. ठीक आहे ना. हे होतं रिगार्डिंग मोल फ्रॅक्शन. तुम्ही फॉर्म्युलेज लिहत चला, सगळे फॉर्म्युलेज एकत्र करूया. ओके मग आपण त्याचे कॅल्क्युलेशन्स बघूया, कारण आपल्याला एक एक कॅल्क्युलेशन बघायचं म्हटलं तर टाइम पुरणार नाही. येतं लक्षात हे. ठीक आहे, आता पुढची टर्म घेऊया आपण. ओके टर्म नंबर 5 मोलॅरिटी. ओके येस, ही किती होती टर्म नंबर 4 होती. ठीक आहे, आपण डिजिट्स यूज करतोय कुठले. टर्म नंबर 5 मोलॅरिटी डिनोटेड बाय कॅपिटल M. ओके आता मोलॅरिटी काय आहे. ठीक आहे, इट इज डिफाइंड ॲज किंवा इट इज द नंबर ऑफ मोल्स of solute present in 1 liter or dm cube. dm cube आणि लिटर एकच आहे ना. सोल्यूशन 1 liter or dm cube सोल्यूशन. क्लियर आहे. ठीक आहे. येस, बघा कसं लिहायचं फॉर्म्युला. मोलॅरिटी ओके इज इक्वल टू काय लिहा. येस, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूटचे नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन लिटर. बरोबर आहे ना. ओके व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन लिटर, त्याला असं लिहू शकतो आपण N2 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम इन लिटर. ठीक आहे, मला सांगा जर का व्हॉल्यूम ml मध्ये दिलं असेल तर त्याला लिटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल ना. ठीक आहे. ओके मग त्याच इक्वेशनला ऑर मध्ये असं पण लिहू शकतो आपण, ऑर N2 into 1000 ओके डिवायडेड बाय इफ व्हॉल्यूम इज इन ml. व्हॉल्यूम जर ml मध्ये दिलं असेल तर 10 to the power -3 ने मल्टिप्लाय करतो आपण. तेच कशानं केलं आपण इथं 10 to the power -3 वरती घेऊन गेलं 1000 होतं. म्हणजे हे फॉर्म्युलेज लक्षात ठेवा. क्लियर. ठीक आहे, आता N2 ला असं लिहू शकतो ऑर. फॉर्म्युलेज बघा काय काय व्हायला लागले. W2 into 1000 डिवायडेड बाय N2 ला आपण W2 डिवायडेड बाय M2 लिहिलं इंटू व्हॉल्यूम इन ml. करेक्ट. ठीक आहे, आणि लिटरमध्ये लिहिलं असेल तर W2 ओके डिवायडेड बाय M2 इंटू व्हॉल्यूम इन लिटर. ही काय आहे, मोलॅरिटी आहे. समजलं का फॉर्म्युला. N2 ला कन्वर्ट केलं आपण, कारण काय N2 इज इक्वल टू काय आहे, N2 इज इक्वल टू W2 डिवायडेड बाय M2 आहे. समजलं. ठीक आहे, मोल्स ऑफ सोल्यूट इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मोलर मास ऑफ सोल्यूट. क्लियर. युनिट काय आहे बघा. ओके मोल वरती मोल आहे, खाली लिटर आहे. सो मोल पर लिटर इज द युनिट. युनिट काय आहे, मोल पर लिटर और मोल पर डीएम क्यूब. ठीक आहे ना. नोट केलं फॉर्म्युला. येस, W2 का आहे मास ऑफ सोल्यूट, M2 का आहे मास ऑफ मोलार मास ऑफ सोल्यूट. ठीक आहे, कॅपिटल M घ्या. आणि V का आहे व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन लिटर, सोल्यूशनचा व्हॉल्यूम आहे. ठीक आहे. नेक्स्ट it is temperature dependent quantity. रिझन समजलं ना, कारण तिथं व्हॉल्यूम घेतलेलं आहे आपण. ठीक आहे. नेक्स्ट टर्म इज मोलॅलिटी. केअरफुली नोट करा सगळे फॉर्म्युलेज, आणि ते नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला सगळे फॉर्म्युलेज पाठ असले पाहिजेत.
त्याच्यावरती आपण प्रॉब्लेम स्टडी करणार आहे. मोलॅलिटी काय आहे? एस इट इज the number of moles of solute, ठीक है, dissolved in 1 kilogram of solvent. ठीक आहे ना? ओके, 1 किलोग्राम सॉल्व्हेंट मध्ये काय करायचं तुम्हाला? ओके, नंबर ऑफ मोल्स डिसॉल्व करायचे आहेत. क्लिअर? ठीक आहे. सॉल्व्हेंट घेतले आपण इथं, तिथं काय आहे? सोल्युशन आहे, लक्षात ठेवा. ओके, इथं काय घेतलंय? सोल्युशन घेतलेलं आहे आणि इथं मास ऑफ सॉल्व्हेंट घेतलेलं आहे इन किलोग्राम. क्लिअर आहे? ठीक आहे. सो मोलॅलिटी इज इक्वल टू मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मास of solvent in what? in kilogram. समजलं का? मोल्स ऑफ सोल्यूट कशाने डिनोट करतो आपण? मोल्स ऑफ सोल्यूट N2 डिवाइडेड बाय मास ऑफ सॉल्व्हेंट W1 कशामध्ये? किलोग्राम मध्ये. क्लिअर? ठीक आहे. येस, त्यालाच असं पण लिहू शकतो ना आपण, N2 into 1000 डिवाइडेड बाय W1 इन ग्राम. ग्राम मध्ये घेतलं तर इथं 1000 ने मल्टिप्लाय करा वरती. समजलं हे? येस. आता N2 लाच कसं लिहू शकतो आपण? N2 ला W2 डिवाइडेड बाय S M2 into W1 इन किलोग्राम असं लिहू शकतो ना? समजलं का? ओके, इज इक्वल टू काय असणार आहे इथं? W2 into 1000 divided by M2 okay into W1 in ग्राम. कशामध्ये आहे इथं? ग्राम मध्ये घेतलं असेल तर इथं 1000 असणार. समजले फॉर्म्युले हे? आता इथं बघा सगळे मास आहेत, मास मध्ये आहे क्वांटिटी. ठीक आहे. युनिट काय सांगा बरं? फर्स्ट ऑफ ऑल राइट डाउन द युनिट इज ओके इज मोल पर किलोग्राम. मोल पर किलोग्राम येते लक्षात? ठीक आहे. आणि वेदर इट इज टेम्परेचर डिपेंडेंट और इंडिपेंडेंट? इट इज टेम्परेचर इंडिपेंडेंट क्वांटिटी. टेम्परेचर इंडिपेंडेंट का? ओके, मास डज नॉट चेंज विथ टेम्परेचर. सगळ्या क्वांटिटी ज्या आहेत बघा त्या मास मध्ये आहेत. आलं लक्षात? ठीक आहे. हे झालं रिगार्डिंग मोलॅलिटी. आता नेक्स्ट टर्म आहे नॉर्मॅलिटी. बरोबर आहे ना? ओके, आफ्टर मोलॅरिटी दिस इज नॉर्मॅलिटी एंड देन फॉर्मॅलिटी. फॉर्मॅलिटी टर्म ओके जनरली यूज केली जात नाही. आता नॉर्मॅलिटी 6, 7 ठीक आहे. ओके, नॉर्मॅलिटीला कसं डिफाइन करायला होतं? नॉर्मॅलिटी इज नंबर ऑफ ग्राम इक्वलंट्स. इट इज द नंबर ऑफ ग्राम इक्वलंट्स number of gram equivalents of solute ठीक है ना, is present in 1 liter of the solution. Present in 1 liter, ठीक है, इस पूर्ण लिहा 1 liter sorry of the solution. It is the number of gram equivalents. आता इथं तुम्हाला ग्राम इक्वलंट्स घ्यावे लागतील. So normality is equal to okay number of gram equivalents of solute divided by volume of solution in liter.
इन लिटर. ठीक आहे ना. ओके, तर ग्रॅम इक्वॅलंट्स कसं फाइंड आउट करायचं. इक्वॅलंट वेट तुम्हाला नोन आहे, बरोबर आहे ना. ओके, येस, इक्वॅलंट वेट नोन आहे तुम्हाला. ग्रॅम इक्वॅलंट्स, नंबर ऑफ ग्रॅम इक्वॅलंट्स त्याला इन शॉर्ट ग्रॅम इक्वॅलंट्स असं म्हणू शकताय. इज इक्वल टू काय असणार आहे, मास ऑफ सोल्यूट इन ग्रॅम डिवायडेड बाय इक्वॅलंट वेट किंवा इक्वॅलंट मास. मास म्हणा किंवा वेट म्हणा. समजलं हे. इक्वॅलंट मास किंवा इक्वॅलंट वेट, दॅट इज कॉल्ड एज अ ओके ग्रॅम इक्वॅलंट्स, नंबर ऑफ ग्रॅम इक्वॅलंट्स. त्याला चेंज करू शकतो ना आता आपण. सो नॉर्मॅलिटी इज इक्वल टू एन इज इक्वल टू काय लिहाल, नंबर ऑफ ग्रॅम इक्वॅलंट्स वेटच्या ठिकाणी मास ऑफ सॉल्यूट डिवायडेड बाय इक्वॅलंट मास किंवा इक्वॅलंट वेट इंटू वॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन लिटर. ठीक आहे ना. ओके, व्हॉल्यूम हे सोल्युशनचंच असलं पाहिजे, लक्षात येते का. ठीक आहे. आणि ml मध्ये जर घेतलं तुम्ही ओके तर मात्र डिफरंट येईल इक्वेशन. ठीक आहे. मास ऑफ सोल्यूटला कशाने इंडिकेट करतो आपण, W2 डिवायडेड बाय इक्वॅलंट मास. त्याला जनरली इनच डिनोट करतात, आपण इक्वॅलंट वेट लिहूया. ओके, इंटू काय करूया आपण 1000 इंटू इथं व्हॉल्यूम इन कशामध्ये, ml मध्ये, सोल्युशनचं व्हॉल्यूम आहे ते. दिस इज नॉर्मॅलिटी, बरोबर आहे ना. ओके, नाउ इट इज टेम्परेचर डिपेंडंट क्वांटिटी. समजलं हे, टेम्परेचर डिपेंडंट क्वांटिटी. ओके, नाउ द नेक्स्ट टर्म इज, हे कलेक्शन करा वळण, सगळे फॉर्म्युले एकत्र करा. नेक्स्ट टर्म इज ओके येस नंबर 8 फॉर्मॅलिटी. ओके येस, आता फॉर्मॅलिटी फक्त फॉर्म्युला लिहा. ओके, फॉर्मॅलिटी इज इक्वल टू फॉर्मॅलिटीमध्ये काय लिहायचं तुम्हाला, फॉर्म्युला मास लिहायचा आहे. ठीक आहे. येस, इथं लिहा नंबर ऑफ फॉर्म्युला मास ऑफ सोल्यूट, किंवा डायरेक्ट फॉर्म्युला मास ऑफ सोल्यूट लिहिला तरी चालेल. फॉर्म्युला मास ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय, ठीक है, वॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन लीटर. ठीक है, इथं थोडंसं चेंज करूया आपण. हियर फॉर्मॅलिटी इज इक्वल टू ओके. आता फॉर्मॅलिटी म्हटलं की कशासाठी घ्यायचं, फक्त फॉर्म्युला माससाठी घ्यायचं आहे. मॉलिक्युलर मास काय घेऊ शकत नाही, काय आयोनिक सॉलिड्स आहेत, त्या आयोनिक सॉलिडमध्ये आपण फॉर्म्युला मास घेतो. ठीक आहे ना. ओके, मग हे आयोनिक सॉलिडसाठी जनरली कोणासाठी आहे, फॉर आयोनिक सॉलिड्स. ओके, फॉर्मॅलिटी ओके इज इक्वल टू वेट किंवा मास म्हणू शकता, वेट ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय फॉर्म्युला वेट इंटू काय कराल, वॉल्यूम इन ओके एस लिटर, वॉल्यूम ऑफ सोल्यूशन. समजलं. ठीक आहे. हे फॉर्मॅलिटी जनरली आपण यूज करत नाही. ओके, पण फॉर्म्युला लक्षात ठेवा, वेट ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय फॉर्म्युला वेट इंटू वॉल्यूम. क्लियर आहे. येस, नेक्स्ट टर्म कडे जाऊयात आपण, दॅट इज ओके स्ट्रेंथ. ओके, आता स्ट्रेंथ कसं मेजर करायचं. ओके, इट इज
It is the amount of solute. It is the amount of solute in gram present in 1 liter. Present in 1 liter of solution. 1 लिटर घ्या किंवा 1 dm³. आता इथं बघा ग्रॅम मध्ये प्रेझेंट आहे, मोल्स मध्ये नाही येतो. ठीक आहे. सो स्ट्रेंथ इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट. मास ऑफ ओके इज व्हॉट सोल्यूट समजतंय इन ग्राम आणि खाली काय असणार आहे व्हॉल्यूम ऑफ ओके इज सोल्यूशन इन लिटर और dm³. म्हणजे युनिट काय असणार आहे इथं युनिट ग्रॅम पर लिटर. बरोबर आहे ना. ओके एस हे असं लिहिणार तुम्ही W2 डिवायडेड बाय ओके एस व्हॉल्यूम इन लिटर. ml मध्ये पण कन्वर्ट करू शकताय तुम्ही, नो डाऊट. सॉरी ml मध्ये दिलं तर लिटर मध्ये कन्वर्ट करायचं. समजलं हे. लास्ट इज पार्ट्स पर मिलियन. पार्ट्स पर मिलियन. ठीक आहे. येस, फक्त फॉर्म्युले तुम्ही व्यवस्थित रिमाइंड करा, सगळे नोट करून ठेवा. ठीक आहे. प्रॉब्लेम्स घेतल्यानंतर आणखीन लक्षात येईल तुमच्या. ओके. पार्ट्स पर मिलियन अगोदर तुम्हाला हे फॉर्म्युले तर इंट्रोड्यूस झाले पाहिजेत बाळांनो. ओके. त्यालाच काय म्हणायचं ppm. सो पार्ट्स पर मिलियन इज इक्वल टू मास ऑफ. ठीक आहे. ओके पार्ट्स ऑफ सोल्यूट म्हणू शकता किंवा मास ऑफ ओके एस सोल्यूट और वॉल्यूम ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय ओके टोटल मास और वॉल्यूम ऑफ ओके एस सोल्यूशन इंटू काय करायचं बघा 10 to the power 6. 10 to the power 6 मध्ये हे पार्ट्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. लक्षात पार्ट्स पर मिलियन म्हणजे मास ऑफ सोल्यूट divided by mass of solution or volume of solute divided by volume of solution into what 10 to the power 6. that is called as a parts per million. ठीक आहे. टोटल 10 एक्सप्रेशन्स पाहिलं आपण. ओके. आता ह्या 10 एक्सप्रेशन्स वरती आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये काय स्टडी करायचं आहे प्रॉब्लेम. बट युअर फॉर्म्युलेज शुड बी परफेक्ट. तुम्हाला ही फॉर्म्युलेज लिहिता आले पाहिजेत. कुठली टर्म आपण कुठे घेतलेली आहे तुम्हाला नो नसलं पाहिजे. क्लियर झालं हे. ठीक आहे. टुडे विल स्टॉप हियर. ऑल द बेस्ट.